नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला जय श्रीकृष्ण, राधे राधे. लहानपणी जर मुलांना योग्य वेळी संस्कार नाही दिले, कमी वयातच, तर तेच पुढं जाऊन शेजाऱ्यांना, पाजाऱ्यांना, मोठ्यांना, नातेवाईकांना, समाजाला एकदम त्रासदायक होतात. छोटा असताना एखादं झाड आपण जर ते वाकडं चाललं तर आपण त्याला सरळ व्यवस्थित रोवल्या गेलं किंवा त्याला आधार दिला काठीचा कशाचा, तर ते सरळ उंच योग्य दिशेने वरती जातं. परंतु जर ते वाकडं चाललं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते वाकडच पद्धतीने उंच होतं, मोठं होतं. त्याच प्रकारे मुलांचं देखील आहे, लहान लेकरांचं आहे. त्यांचं मन लहानपणी एका कोऱ्या कागदासारखं असतं. त्याच्यावर आपण जे लिहू ते कायमचं उमटलं जातं. म्हणजे आपण जसे संस्कार देऊ ते शेवटपर्यंत व्यवस्थित घडले जातात. आणि जर आपण त्यांना लहानपणी जर दिशा दिली नाही व्यवस्थित, तर ते समाजाला, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना, सगळ्यांना त्रासदायक ठरते. तर पॅरेंट्स लोक हे आपल्या स्वतःच्या मुलांना एक महागड्या शाळेत टाकतात, त्याचबरोबर महागड्या स्कूल बसेस, महागडे ड्रेसेस, महागड्या ट्युशन्स, सर्व काही लाडहट्ट पुरवतात. परंतु त्या एज्युकेशनबरोबर त्यांना लोकांचा, मोठ्यांचा आदर कसा करायचा, त्याचबरोबर कसं वागायचं, कसं संस्कार हे देत नाहीत लहानपणी. आणि तेच केवळ शिक्षण असून चालत नाही. शिक्षणचा हा सेकंड नंबर येतो, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला नंबर हा संस्काराचा येतो. संस्कारच नसतील तर तुम्ही आवाढव्य लाखो करोडो पैसे मुलांवर खर्च केले तर ते विना संस्काराचे असतील तर तेच भविष्यात आईवडिलांकडे दुर्लक्ष करतील आणि समाजात देखील त्रासदायक होतील. याचंच संस्काराचं एक धडधडीत उदाहरण म्हणजे एका फॅमिलीमध्ये आईवडील स्वतःच्या मुलाला शिकवतात की सकाळी लवकर उठायचं, सकाळी उठल्याबरोबर लवकर स्नान करायचं, पाठपूजा करायची, आईवडिलांचा आदर करायचा, मोठ्यांचा आदर करायचा, कोणाचं खोटं बोलायचं नाही, कोणाचं काही घ्यायचं नाही, चोरी करायची नाही, शाळेवर वेळेवर जायचं, शाळेतून आल्यावर शाळेचा अभ्यास व्यवस्थित करायचा आणि सर्व गुरुजनांशी आदराने वागायचं. आणि जर कोणाचं चुकलं तर त्याला माफ करायचं आणि त्याला चांगला रस्ता दाखवायचा. आणि स्वतःच चुकलं तर न लाज वाटता आपण माफी मागायची. आणि याच पद्धतीने एका दुसऱ्या फॅमिलीमधील आईवडील त्यांचा मुलगा हा खूप वेळ झोपणार, शाळेवर वेळेवर नाही पोहोचणार, गृहपाठ पूर्ण नाही करणार, मोठ्यांचा आदर नाही करणार, त्यांना उद्धटपणे बोलणार, परत अस्ताव्यस्त स्वतःचं सामान, गुरुजनांचा आदर नाही करायचा, परत दुसऱ्यांशी खोटं बोलायचं आणि काही चुकलं तर माफी तर मागायचीच नाही, या पद्धतीने व्यवहार करायचा. आणि याची तक्रार जर दुसऱ्यांनी त्याच्या आईवडिलाकडे केली तर त्यांनी सरळ म्हणायचं, अजून छोटा आहे, मोठा झाल्यावर आपोआप सुधरेल. याचीच त्याला सवय लागली आणि तो कधी मोठा झाला हे कळलंच नाही त्यांना. आणि मोठा झाल्यानंतरही त्याला या सवयी त्याच्या पूर्ण नसानसात ठाम बसल्या आणि तो जो वागतो आहे तो कधी सुधारला नाही. आणि मोठा झाल्यानंतर संस्कारी मुलगा हा सगळ्यांचा आदर करू लागला, एक जिम्मेदार नागरिक म्हणून वागू लागला, जॉबच्या ठिकाणी सगळ्यांचा आदर त्याला मिळायला लागला आणि एक चांगला नागरिक म्हणून वावरू लागला, देशाला त्याचा फायदा होऊ लागला. परंतु जो मुलगा ज्याच्या आईवडिलांनी त्याला व्यवस्थित संस्कार दिले होते तो मुलगा मात्र सगळ्यांना त्रासदायक झाला. शेवटी आईवडिलांच्या लक्षात आलं त्याच्या की याच्यात मुलाची काही चूक नाही, लहानपणी त्यांच्या चुकाला आपण खतपाणी घातलं मुलाच्या आणि याच्यामुळंच त्यांना आता जास्त त्रास होऊ लागला आहे. याच्यात चुकी ही आमचीच आहे हे आईवडिलांच्या, पॅरेंट्स लोकांच्या लक्षात येऊ लागलं. परंतु तेव्हा फार उशीर झालेला होता.